आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवले आहे खमंग मसालेदार आणि एकदम घरगुती स्टाईल सुबक झुणका। तर साधे आणि घरातच मिळणारे मसाले वापरून तुम्ही हे झुणका काही मिनिटात तयार करू शकता। भाकरी पोळी किंवा भाताबरोबर खायलाच एकदम मस्त झुणक्याचा। आज मी तुम्हाला हरभरा डाळीपासून सुटसुटीत पिठलं करून दाखवणार आहे। तर त्याची रेसिपी आपण बघूया। ही हरभरा डाळ देशी आहे, घरगुती। ही 10-12 होईल एवढी डाळ घेतलेली आहे मी। ही रात्री मी भिजत घातलेली होती। आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य बेसनसाठी। लसूण लागणार आहे, एक गड्डा लसूण सोलून घेतलाय, एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी, मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या, ह्या तिखट नाही आहेत म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि कोथिंबीर। आणि आपल्याला फोडणीसाठी जिरं मोहरी लागणार आहे। प्रथम आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून। यामध्येच आपल्याला मिरची लसूण घालायचं आहे। एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ही। थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये। मी ही डाळ 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे स्वच्छ। अशा प्रकारे डाळ बारीक झालेली आहे मिक्सरला। आता थोडी राहिलेली डाळ होती ती पण मी कोथिंबीर घालून बारीक करत आहे आता। आता आपल्याला फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे मी प्रथम गॅसवर। फोडणीसाठी आपल्याला तेल वापरायचं आहे आता। फोडणीसाठी मोहरी घालायची, 1 चमचा मोहरी घातल्या मी, 1 चमचा जिरं, जिरं मोहरी आपलं आता भाजलेलं आहे। आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा, कांदा, तेल थोडंसं जादाच लागणार आहे आपल्याला याला, कारण पिठलं तेलातच करायचं असते आपल्याला। हे पाण्याचा वापर नाही करायचा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक चमचा हळद टाकायची आपल्याला। आता आपला कांदा भाजलेला आहे। आता आपल्याला हे बारीक केलेलं पिठल्याचं साहित्य ओतायचं आहे यामध्ये। आता एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे। हे आपल्याला आपण प्रवासला सुद्धा घेऊन जाऊ शकतो। 2-4 दिवस याला काही होऊ शकत नाही, खराब होत नाहीये। आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे शिजण्यासाठी।
चला आता आपले 10 ते 15 मिनटं पिठलं शिजून झालेलं आहे. तर बघूया कशा प्रकारे आपलं पिठलं तयार झालेलं आहे ते. बघा अशा प्रकारे आपला झुणका तयार झालेला आहे. झुणक्याचा सुगंध, भरपूर चव आणि गावाकडचा तडका यामुळे ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्कीच हिट होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी झुणका बनवताना आवश्यक टीप, परफेक्ट मसाला बॅलन्स व घरगुती प्रोसेस सांगितली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.